साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. आमदार संजय गायकवाड यांच्यापासून पत्रकारांना मिळाले विम्याचे कवचकुंडल. जिल्हा पत्रकार संघाच्या आवाहनाला साथ देत असंख्य पत्रकारांनी पत्रकार भवनात केली नोंदणी. पत्रकार भवन बुलढाणा येथे आज दिनांक 10 जानेवारी रोजी पत्रकारांच्या हितासाठी विमा कवचकुंडल याचे आयोजन करण्यात आले होते. या शुभ कार्यासाठी दिनांक 9 जानेवारी रोजी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला पत्रकारांनी मोठ्या संख्येने साथ दिली. पत्रकार भवन येथे येऊन सर्वांनी आपला विमा काढून घेतला आहे. समाजाचे आरोग्य सांभाळणारा पत्रकार हा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. समाजहिताची काळजी घेणाऱ्या पत्रकाराची काळजी घेतली जावी, त्याला जीवन सुरक्षा प्रदान व्हावी, या उदात्त हेतूने बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड यांनी भारतीय डाक विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या 10 लाख रुपयांच्या अपघाती विम्याची पत्रकारांसाठी तरतूद केली असून पत्रकारांना विमा संरक्षण देण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. या विमा संरक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी आज 10 जानेवारीला जिल्हा पत्रकार भवनात मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विम्याच्या मेगा कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये अनेक पत्रकारांनी नोंदणी केली. पत्रकार हा समाजासाठी लढा देत असतो, मात्र काही दुर्घटना घडल्यास किंवा संकटाच्या काळी त्याचा परिवार हा उघड्यावर पडतो. त्यामुळे त्यांच्यावर अशी विपरीत वेळ येऊ नये म्हणून हे विमा कवच पत्रकारांसाठी केल्याची भावना आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली. या विमा कवचामुळे पत्रकारांचा अपघाती मृत्यू झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये, दवाखान्याचा खर्च 60,000 रुपये, मुलाच्या शिक्षणाचा खर्च 1 लाख रुपयांपर्यंत, ॲडमिट असेपर्यंत 1,000 रुपये, ओपीडीच्या खर्चापोटी 30,000 रुपये मिळणार आहेत. काम करते मागच्या काळामध्ये काही गोष्टी घडल्या असतील की जेणेकरून जे खऱ्या अर्थाने तत्वाशी बांधलेले प्रामाणिक पत्रकार आहेत, बरोबर, आणि ही प्रवृत्ती पत्रकारच नाही, ही सगळीकडे आहे की राजकारणात पण आहे, समाजकारणात पण आहे, अधिकारी वर्गात पण आहे. पण आपल्याला त्या पत्रकारिता कलंक पुसण्याचं आव्हान देखील या नव्या त्याचं कारण होतं की समोरच्या उमेदवारांनी कमीत कमी 70 कोटी रुपयापर्यंत पैसे खर्च केले. आता माझा उद्या जर त्यांनी 100 कोटी जर पैसे आणले तर माझ्यासारख्या काम करणाऱ्या माणसांनी कसं लढायचं. त्याच्यामुळे पुढच्या निवडणुकांच्या देखील भविष्य काही सांगता येत नाही काय होईल. पण एक झालं की आमच्या बुलढाण्यामध्ये सगळ्या पक्षाचे नेते एकत्र झाले, मला पाहायला